हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर ही आहे सुकी मच्छी, जी मी सुक्या मच्छी मार्केटमधून विकत आणलेली. तर साधारणपणे 3 प्रकारच्या सुक्या मच्छ्या घेतल्या मी आणि अर्धा-अर्धा किलो प्रत्येकी मी खरेदी केलेला आहे. तर इथे ना बोंबील साफ करते. आता बोंबील साफ करत असताना एक महत्त्वाची टिप मला तुम्हाला द्यायची आहे. बोंबील साफ करत असताना वर्षभरासाठी आपल्याला ते बोंबील साठवून ठेवायचे असतात आणि म्हणून ते बोंबील व्यवस्थित स्वच्छ निवडून ठेवायचे असतात. तर बोंबीलचं जे तोंड वगैरे असतं, त्याचं पोट वगैरे साफ करून व्यवस्थित सुकवून वगैरे ते ठेवावे लागतात. तरच ते बोंबील वर्षभर चांगले राहतात. तर बऱ्याचशा ज्या गृहिणी आहेत ते बोंबील वेगळ्या पद्धतीने साफ करत असतील, पण इथे मी तुम्हाला माझी ट्रिक दाखवते की मी बोंबील कशा पद्धतीने साफ करते. आता हे जे बोंबील आहेत ना, हे आणखीनही मी सुकवलेले नाहीयेत. मार्केटमधून आणलेले बोंबील आहेत आणि दुसऱ्या दिवशी मी हे साफ करताना तुम्हाला दाखवते. तर माझ्या हातामध्ये ना ही एक पक्कड आहे. ही पक्कड तुम्ही म्हणजे तुमच्या घरामध्ये ही पक्कड असेल देखील. तर या पकडीने ना पटापट बोंबलाचे तुकडे आपण करू शकतो. शिवाय त्याची तोंड वगैरे कट करू शकतो. तोंड कट करायची आणि त्याचा पोटाकडचा भाग सुरीच्या सहाय्याने पाठीमागच्या साईडला खेचायचं. म्हणजे बोंबीलचं पूर्ण पोट साफ होतं आणि मग अशा पद्धतीने पटापट पकडने तुकडे करायचे. आता याचा फायदा का मी तुम्हाला सांगते. बरेच जणांना सुरीने किंवा विळीने असं ते बोंबील साफ करतात. तर त्यासाठी ना खूप जास्त वेळ लागतो सुरीने साफ करताना आणि हाताला खरं सांगते ना, की बोंबलाचे असे काटे वगैरे म्हणजे दात वगैरे असे हातामध्ये घुसतात, बोटामध्ये घुसतात, रक्त येतं अक्षरशः. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही सुरीने, विळीने किंवा असं विळ्याने असं बोंबलाचे तुकडे करत असाल, त्याचा आवाज पण एक येतो. पण ही पद्धत सगळ्यात सोपी आहे आणि म्हणजे पटकन होणारी आहे. म्हणजे ह्या पद्धतीमध्ये ना बोंबलाचे काटे किंवा हे दात वगैरे जे आहेत ना, ते आपल्या बोटांना लागत नाही आणि पटापट हे बोंबील आपण पकडने कट करू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जास्त काही आवाज वगैरे होत नाही हे बोंबील साफ करत असताना. तर आता मी काय करते, हे सगळे बोंबीलचे तोंड एका साईडला काढणार आहे. एका साईडला हे बोंबील त्याची तोंड आणि शेपट्या साईडला कडून त्याचे तुकडे करून या परातीमध्ये ठेवणार आहे. आता हे जे बोंबील, आता बघा उन्हाळा भरपूर आहे, ऊन भरपूर आहे, तर या उन्हामध्ये हे बोंबील सहजपणे आपण कडक वाळवू शकतो. पण जर ऊन नसेल तर काय करायचं? तर हे बोंबील अशा पद्धतीने मंद आचेवरती जाड बुडाच्या भांड्यामध्ये मंद आचेवरती शेकून ठेवायचे. कुरकुरीत होतात हे बोंबील, वर्षभर तुम्ही साठवून ठेवू शकता. पण जर आपल्याला असं करायचं नसेल ना, तर ते बोंबील तुम्ही असं छान असं उन्हामध्ये कडकडीत सुकवू शकता. तर गेल्या वर्षी मी हे जे बोंबील आहेत ना, तर हे बोंबील मी फारच उशिरा आणले होते. म्हणजे माझ्या मिस्टरांनीच मला आणून दिले होते मार्केटमधून. पण मग ते बोंबील मला साठवायला प्रॉपर असे सुकवायला वगैरे जमले नाहीत. मग अशा वेळेस मी काय करते, अशा पद्धतीने ते बोंबील छान असे शेकून ठेवलेले कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवरती ठेवून द्यायचं आणि मध्ये-मध्ये ते हलवत राहायचं. खूप छान असे बोंबील कुरकुरीत होऊन सुकले जातात, कडक होतात ते. वर्षभर छान असे आपण साठवून ठेवू शकतो. तर आता इथे ना रात्र झालेली आहे. दुपारी मी तुम्हाला दाखवलं ते बोंबील साफ करताना आणि रात्री स्वयंपाक करत असताना ना, तर आता हे माझ्या स्वयंपाकाचा दाखवते तुम्हाला. तर आज स्वयंपाक करायला मला फार कंटाळा आला होता आणि खरं मुलांची अशी डिमांड होते, "मम्मी काहीतरी वेगळं बनव, खूप कंटाळा आलाय." तर असं बऱ्याचदा होतं, की तेच-तेच भात आमटी किंवा भाकरी, भाजी वगैरे खाऊन कंटाळा वगैरे येतो. तर मुलांना म्हटलं, की चला आज काहीतरी टेस्टी खाऊ घालते आणि तसं बघायला गेलं स्वयंपाक करायचा आज मला देखील फार कंटाळा आलेला. म्हणून मग म्हटलं, की असं काहीतरी बनवूया, झटपट बनेल आणि मुलं देखील पोटभर खातील आणि पोट भरेल आणि माझं काम वाचेल. तर इथे ना सिंकमध्ये बरीचशी भांडी पडलेली आहेत आणि ती भांडी देखील घासायची आहेत आणि हे स्वयंपाक देखील करायचा होता. तर म्हटलं, की आज झटपट असं काहीतरी बनवावं. तर आज मी बनवणार आहे पनीर काठियावाडी रोल. तर हे पनीर रोल जे आहेत ना, झटपट तुम्ही बनवू शकता आणि सगळ्यांना आवडतात. टेस्टी तर इतके जबरदस्त बनतात आणि तुम्ही जर एकदा माझ्या पद्धतीने ही पनीर रोलची रेसिपी जर बनवली ना, मी खात्रीने सांगते, की तुम्ही ते वारंवार बनवून खाल आणि वेळ काही जास्त लागत नाही. तर इथे मी काय केलं, पनीर रोल बनवण्यासाठी आपलं गव्हाचं पीठ जे असतं ना, तर त्या पिठाच्या मी साधारणपणे 5 अशा पातळ पोळ्या लाटून घेतल्या आणि त्याला आतमध्ये तेल वगैरे काहीच लावलेलं नाही. अशाच लाटायच्या आणि शेकून घ्यायचं.
आणि दुसरीकडे मी तोपर्यंत पनीर चांगलं असं मॅरिनेट करून घेतलं होतं. पनीरचे तुकडे केले, त्याच्यामध्ये दही, त्याच्यानंतर हळद, तिखट, मीठ, धना जिरा पावडर, कसुरी मेथी हे सगळं घातलं आणि व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घातलेली आहे आणि व्यवस्थित मॅरिनेट केल्यानंतर तेलावरती ना कांदा, टोमॅटो, शिमला मिरची असेल तर ती देखील घाला. माझ्याकडे नव्हती ती आणि ते व्यवस्थित तेलामध्ये थोडंसं 2 ते 3 मिनिटावरती असं परतायचं आणि त्याच्यामध्ये हे पनीरचं मिश्रण घालून द्यायचं आणि 1 ते 2 मिनिटासाठी ते व्यवस्थित परतायचं. आपलं दही जे आहे ना, तर ते घट्टसर घालायचं याच्यामध्ये. आता इथे पनीर रोल बनवतीये म्हणून निलयला फार असं उत्सुकता होती, की "मम्मी मला पण बनवायचंय, मला पण शिकव" म्हणून. तर मी सगळं करत असताना तो मध्ये-मध्ये त्याला मी हेल्प करायला लावतीये. तर आता पनीर काठियावाडी रोल बनवताना ना, ती जी आपली पोळी जी आहे, त्या पोळीला लावण्यासाठी बरेच जण मेयोनीज वापरतात किंवा मग सॉस वगैरे असं लावून ग्रीन चटणी वगैरे तुम्ही लावून ती पोळी तयार करू शकता. पण आता इथे मी खूप वेगळ्या पद्धतीचा सॉस तयार केलेला आहे, जे आपण खरंच मेयोनीजला टक्कर देऊ शकतो. आणि मेयोनीज म्हणजे काय तर व्हेज आणि नॉन-व्हेज 2 प्रकारामध्ये मिळतं. तर जे व्हेज मेयोनीज आहे ना, तर तेल आणि पाणी याच्यापासून ते बनवलेलं असतं आणि नॉन-व्हेज मेयोनीज जे असतं ना, ते अंड्यापासून बनवलेलं असतं. तर मी स्ट्रिक्टली सांगेल, की इथे व्हेज मेयोनीज जे आहे ते तेलापासून बनवतात. पण आपल्याला खरंच खात्री नाही, की कोणत्या प्रकारचं तेल ते वापरतायत. म्हणून मग मी काय केलं खाली असं पोळीला लावण्यासाठी जो सॉस बनवायचा आहे, तर त्याच्यासाठी मी ना 2 चमचे तीळ घेतले सफेद. त्याच्यामध्ये 3 ते 4 पाकळ्या लसूण घातला आणि थोडंसं मीठ घालून 1 चमचा दही घालून ते छान अशी बारीक फाईन पेस्ट तयार केलेली. तर हा तयार झालेला आहे आपल्या पोळीला लावण्यासाठी व्हाईट सॉस तयार झालेला आहे. आणि तीळ, लसूण आणि मीठ याचा जो सॉस तयार केलेला ना, इतका जबरदस्त टेस्टी लागतो ना, अगदी तुम्ही पुढच्या वेळेस म्हणाल की नाही याच्यामध्ये मेयोनीज न घालता आपण हेच करायचंय. दही वगैरे घालून खूप छान करू शकता. किंवा मग तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही पुदिन्याची हिरवी चटणी देखील लावू शकता. पण एकदा मी सांगेल तिळाचा तुम्ही वापर करा आणि तीळ जर नसेल तर बऱ्याचदा आपल्या आहारामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स जे असतात, बिया असतात, तर त्या देखील जात नाहीत. तर अशा वेळेस तुम्ही तीळ, सूर्यफूल बी, मगज बी हे थोडं-थोडं प्रमाण घेऊन तुम्ही अशा पद्धतीचा हा सॉस बनवू शकता. एकदम टेस्टी आणि एकदम हेल्दीएस्ट असा हा व्हाईट सॉस बनून तयार होतो. तर इथे ही जी पनीरची भाजी मी तयार करून घेतली. आता त्याला थोडासा स्मोक द्यायचा आहे. तोपर्यंत मी काय केलं, इथे किचन सगळं साफ केलं. कारण की किचनवरती भरपूर पसारा आणि पीठ वगैरे सांडलेलं, ते क्लीन केलं. तोपर्यंत इथे पनीरला मी एक छान असा स्मोक देऊन घेतला. तर पनीर असं कोळसा छान असा गरम केला. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि ती वाटी मधोमध ठेवून झाकण ठेवलं त्याच्यावरती. 2 ते 3 मिनिटासाठी खूप छान असा स्मोक बसतो या पनीरला. आता या चपातीला मी तिळाचा सॉस लावून घेतलेला आहे आणि याच्या आतमध्ये आता हे पनीरचं जे फिलिंग मी तयार केलेलं, तर ते मी यामध्ये घालते. बरं आपण जो व्हाईट सॉस तयार केलेला तिळाचा, तर त्याच्यामध्ये मी तीळ, दही, लसूण, मीठ आणि पाणी घालून त्याची पेस्ट केलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही थोडीशी काळी मिरी जरी घातली ना पेस्टमध्ये 4 ते 5 काळी मिरी घातली, तर छान असा सॉस असा हलकासा तिखट असा तयार होतो. आणि या सॉसमध्ये मी थोडंसं केचप घातलेलं आहे, टोमॅटो सॉस घातलेला आहे. त्याच्यामुळे हा सॉस ना त्याची एक लेव्हल जी आहे ना ती नेक्स्ट लेव्हलवर जाते. चपातीला छान असा सॉस स्प्रेड करून घेतला. त्याच्यावरती पनीरचं स्टफिंग भरलं. सोबतच त्याच्यावरती थोडासा चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर वगैरे घातलेली आहे आणि याच्यावरती जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यावरती थोडंसं तुम्ही केचप देखील घालू शकता. पण आता मी घातलेलं नाही कारण की जो तिळाचा सॉस तयार केलेला त्याच्यामध्ये मी केचप घातलेलं होतं. तर आता हा एक रोल तयार झालेला आहे. असेच आता मी बाकीचे रोल तयार करून घेते आणि निलय खूप वेटिंगमध्ये आहे, तर म्हटलं चला पहिला रोल त्यालाच टेस्ट करायला देते. तर निलय आता हा रोल खाऊन बघतोय आणि सांगणार आहे की कसा झालाय म्हणून. तर खूप छान असा झाला असावा कारण की एक स्मोकी फ्लेवर वगैरे अगदी आपल्याला स्ट्रीट स्टाईल असा पनीर रोल खायला मिळणार आहे घरच्या घरी आणि इतका हेल्दी पद्धतीने आपण बनवलेला आहे ना, याच्यामध्ये कुठलंही आपण बाहेरची अशी वस्तू जी हानिकारक आहे असं काहीही घातलेलं नाही. पूर्णपणे प्रोटीनने भरलेला, दहीने, तिळाने भरलेला हा पनीर रोल आहे, जो तुमच्या मुलांसाठी फार असा हेल्दी असू शकतो, आपल्या सगळ्यांसाठीच. तुम्ही असे रोल बनवून मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता. आणि आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा टास्क आहे किचन आवरण्याचा. तर इथे मी संध्याकाळी भांडी घासून ठेवलेली कढईमध्ये तशीच आणि अर्धी भांडी थोडीशी सिंकमध्ये पडलेली आहेत, आत्ता स्वयंपाक केलेली. तर म्हटलं आता ती सगळी आवरून घेते.
कारण की जोपर्यंत रात्रीचं जेवण झाल्यानंतर किचनचं ओटा आणि भांडी आवरून घेत नाही, तोपर्यंत शांत असं मन होणार नाहीये. नाहीतर झोप पण लागत नाही तशी. म्हणून मग आता ही पटापट ही सगळी भांडी वगैरे घासून घेते. आता स्वयंपाकाची आणि थोडीशी जेवणाची पडलेली, तर ती सगळी आता साधारणपणे 5 ते 10 मिनिटामध्ये ही पटापट मी आवरून घेते. तर ही भांडी आवरली ना, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर किचनमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो, तेव्हा आपल्याला छान असं मनमोकळं, प्रसन्न असं वाटतं. किचन असं मोकळं सुटसुटीत असलं तर. तर असं होतं आजचं माझं रात्रीचं रुटीन आणि दुसऱ्या दिवशी मी ही सुकी मच्छी वाळत घालायला उन्हामध्ये ठेवलेली आहे. म्हटलं एक ऊन तरी दाखवलं पाहिजे. तर असं होतं आजचं माझं रुटीन. आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल, तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.